इयत्ता दुसरी विषय मराठी. चला आपण या व्हिडिओमधून इयत्ता दुसरी या विषयाचा स्वाध्याय पाहूया. आमचे खेळ या चित्रामध्ये प्रणव झाडाच्या खाली आहे आणि वरती दोन मुली बसलेल्या आहेत. एक आहे रेवा आणि दुसरी आहे रेश्मा. हे तिघे सुरपारंबीचा खेळ खेळत आहेत आणि रेवा थोडी घाबरलेली दिसत आहे. दुसरं चित्र आहे दोन मुलं विटी दांडू खेळत आहेत, वेदांत आणि रितेश. समीर आणि कुणाल हे दोघे बोहरा खेळत आहेत. त्याचप्रमाणे सारा आणि आरोही दोरीवरच्या उड्या खेळत आहेत. या ठिकाणी विविध खेळ ते आनंदाने खेळत आहेत. त्यानंतर खाली लगोरी आदिती, सलीम आणि अजय खेळत आहेत. लगोरी कशी खेळायची हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल. तसेच साहिल आणि पीटर हे दोघेही गोट्या खेळत आहेत. त्याच्याच बाजूला मोती नावाचा छोटा कुत्रा हा बॉलला खेळत आहे. अशा रीतीनं हे सर्वजण आनंदाने खेळ खेळत आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला विविध खेळ पाहायला मिळत आहेत. तसेच अनघा आणि विनीत हे दोघे पतंग उडवत आहेत. पतंग उडवण्यात किती मजा येते. तुम्ही कधी उडवला आहे का पतंग? नसेल तर तुम्ही देखील उडवून पहा. विविध प्रकारचे पतंग खूप उंच जातात. रंगीबेरंगी पतंग उडवताना खूप मजा येते. या ठिकाणी विजय आणि अनन्या चिप्पी हा खेळ खेळत आहेत. या खेळाला विविध ठिकाणी विविध नावे आहेत. तुमच्या इथे कोणती नावे आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच या चित्रामध्ये गजगई हा एक खेळाचा प्रकार आहे. हा खेळ बैठे प्रकार आहे. वीणा, रुपाली आणि निशा हा खेळ खेळत आहेत. तसेच केतन आणि नेहा लपाछपीचा खेळ खेळत आहेत. केतनच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि नेहा झाडाच्या पाठीमागे लपले आहे. अशा रीतीने सर्व मुले आनंदाने खेळ खेळत आहेत. आपण या ठिकाणी विविध खेळांची नावे जाणून घेतली. गजगे, चिप्पी, लपाछपी, पतंग, गोट्या, लगोरी, सुरपारंबी, विटीदांडू, बोहरा आणि दोरीवरच्या उड्या. या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणते खेळाची नावे माहीत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे आहेत. मला हे समजले. प्रश्न पहिला आहे, चित्राचे निरीक्षण कर, सांग व लिही. चित्रात एकूण किती मुली दिसत आहेत? चित्रातील मुली 11 आहेत. दुसरा आहे चित्रात नेहा कोठे लपली आहे? उत्तर आहे चित्रात नेहा झाडामागे लपली आहे. तुझ्या मित्रमैत्रिणीची नावे सांग. या ठिकाणी आता तुम्ही स्वतःच्या मित्राची व मैत्रिणीची नावे लिहायची आहेत. माझ्या मित्राची नावे आहेत ध्रुव, रवी आणि मैत्रिणीची नावे आहेत आराध्या, शुभांगी. चित्रामध्ये रितेश आणि वेदांत कोणता खेळ खेळत आहेत? तर याचं उत्तर आहे चित्रात वेदांत आणि रितेश विटी दांडू हा खेळ खेळत आहेत. चित्र पाहून तुम्ही याची खात्री करून घ्यायची आहे. चित्रातील रंग बघ, त्या रंगाचे कपडे घातलेल्या मुलांची नावे सांग व लिही. पहिला लाल रंग आहे, प्रणव, वेदांत हा निळा रंग आहे. सलीम आणि विजय या दोघांनी निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. हिरवा रंग रितेश, समीर, पीटर या 3 मुलांनी हिरव्या रंगाचा शर्ट घातला आहे. आणि गुलाबी साहिल आणि केतन या दोघांनी गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, वाक्य वाच, योग्य पर्यायाला टिक खून कर. खेळताना तुझा मित्र पडला. पर्याय दिले आहेत हसणार, मित्राला मदत करणार. या ठिकाणी हसणार हे चुकीचं आहे.
आपण या ठिकाणी आपल्या मित्राला मदत करायला हवी. म्हणून मित्राला मदत करणार हा पर्याय एकदम योग्य आहे. आपण मित्राला मदत करणार या पर्यायाला बरोबर अशी टिक करायची आहे. त्यानंतर दुसरा आहे, आदितीला लगोरी खेळता येत नाही. मग पर्याय आहेत, तिला खेळात घेणार नाही किंवा खेळ शिकवेन. यापैकी कोणतं बरोबर आहे? तर आदितीला खेळ येत नसेल तर आपण तिला खेळ शिकवायचा आहे आणि त्यानंतर तिला आपण आपल्यासोबत खेळायला घ्यायचे आहेत. त्यामुळे खेळ शिकवेन हा पर्याय बरोबर आहे. विचार कर व सांग. प्रश्न पहिला आहे, पाठातील चित्रामध्ये आलेले खेळ सोडून तू कोणकोणते खेळ खेळतेस किंवा खेळतोस ते सांग. आता पाठामध्ये जे खेळ आहेत या व्यतिरिक्त आपण इतरही खेळ खेळत असतो, त्याची नावं आपणाला या ठिकाणी लिहायची आहेत. तुम्ही तुमच्या परिसरात खेळले जाणारे इतर खेळ या ठिकाणी लिहू शकता किंवा तुम्ही जो खेळ खेळतात त्याची नावं लिहा. क्रिकेट, फुटबॉल, बर्फ पाणी, सूरफाट्या या व्यतिरिक्त तुम्ही इतरही खेळ लिहू शकता. प्रश्न दुसरा आहे, चित्रातील झाडावर बसलेल्या रेवाबद्दल तुला काय वाटते? उत्तर, चित्रातील झाडावर बसलेली रेवा खूप घाबरलेली आहे आणि ती घाबरल्यामुळे खाली पडू शकते असे मला तिच्याबद्दल वाटते. या व्यतिरिक्त तुम्हाला ती रडलेली देखील दिसू शकते. त्यामुळे तुम्हाला रेवाबद्दल काय वाटते हे देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. प्रश्न तिसरा आहे, भोवरा या खेळासाठी कोणते साहित्य लागते? उत्तर आहे, भोवरा आणि दोरी हे दोन गोष्टी आपणाला भोवरा खेळण्यासाठी लागतात. खेळूया शब्दांशी. दिलेले चित्र बघ, त्या चित्राखाली खेळाचे नाव लिहि. हा खेळ जे आहे ते तुम्ही पाहिले असतीलच. पहिला बघा, दुसरा, तिसरा आणि चौथा. पहिला आहे बॅडमिंटन, दुसरा फुटबॉल, तिसरा हॉकी आणि चौथा जो आहे तो आहे क्रिकेट. हे खेळ तुम्ही TV वर पाहिले असतील किंवा तुम्ही खेळला असाल. याची नावं या पद्धतीनं आपण लिहू शकतो. थँक्यू. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.